उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती दुर्दैवी निधन झालं आणि ही बातमी समजताच क्षणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त झाली. सर्वांना अश्रू झाले. प्रथमतः अजितदादा पवार या जगामध्ये नाहीत ही बातमी समजता क्षणी कोणालाही या बातमीवर विश्वास बसला नाही, परंतु हे सत्य पचवायला खूप मोठी ताकद ईश्वराने देणं गरजेचंच आहे. कारण अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय, ज्यांना वडिलांची कमतरता कधीही भासू दिली नाही असे असणारे अजितदादा पवार, अजितदादानंतर ज्यांचं नाव समोर येत होतं ते म्हणजे धनंजय मुंडे साहेब. आज धनंजय मुंडे साहेब यांना जेव्हा अजितदादा पवार यांची विमान क्रॅश अपघाताची बातमी समजता क्षणी अजितदादा पवार सोडून गेलेले आहेत ही बातमी जेव्हा समजली तेव्हा धनंजय मुंडे साहेब यांना अश्रू अनावर झाले आणि शब्द देखील बाहेर निघानासे झाले. या संपूर्ण प्रक्रियेत अजितदादा पवार यांच्या बातमीनंतर धनंजय मुंडे साहेब यांनी फोनवर बोलत असताना त्यांना शब्द देखील फुटेना गेले आणि अश्रू अनावर झाले, ढसाढसा रडले. आज होणूक देखील आवरेना गेलं. तोच व्हिडिओ आपण पाहणार आहोत. धनंजय मुंडे साहेब यांनी फोनवरती बोलत असताना शब्द काय काढले, आज त्यांची व्यथा, त्यांची हळहळ, त्यांच्या हृदयाची वेदना आज आपल्याला या व्हिडिओतून समोर येतात. तोच व्हिडिओ आपण आता पाहणार आहोत. अजितदादा पवार यांच्या या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण शोककळा पसरली. आता तुम्ही धनंजय मुंडे साहेब यांचा अजितदादा पवार यांच्याविषयी बोलत असताना ज्या वेदना होत्या, जे शब्द होते ते आपण ऐकून घ्या. आणि प्रवास करत असताना बारामतीकडे रवाना झाले असतानाच गाडीमधील हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड झाला आणि बारामतीकडे संपूर्ण पवार कुटुंबीय देखील रवाना झालेला आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या. वडील गेल्यानंतर कधी माझ्यासारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती. सॉरी. अजितदादा पवार या जगातून गेले आणि धनंजय मुंडे साहेब यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला. ह्या दुःखाची बरोबरी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या वडिलांनंतर कधीही वडिलांची कमतरता भासू दिली नाही अजितदादा पवार. आज ते देखील छायाचित्र धनंजय मुंडे साहेब यांच्या डोक्यावरील निघून गेलं. अपघाती विमान क्रॅश, अपघाती दुर्दैवी अपघात एवढा भीषण होता की संपूर्ण धुराळाच उडाला आणि लोट दिसून आले. या घटनेनंतर अजितदादा पवार यांना अंत्यविधी देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आज बारामतीकडे रवाना झाले. अजितदादा यांना जड अंतकरणातून भावपूर्ण